हाय एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी सिंपल अशी रेडी झाली आहे, अजून थोडीशी रेडी होणार आहे। तर मी आता तुम्हाला ग्रे कलर दाखवणार आहे। हा पूर्ण ग्रे नाहीये, लाईटली ग्रे आहे। हा मी वेअर केला, लाईटली ग्रे आहे। पूर्ण ग्रे कलरचा माझ्याकडे आता सध्या तर अवेलेबल नाहीये। बघू पुढच्या वर्षी मी टॉप घेईल किंवा साडीचा ड्रेस शिवेल तर त्याचा मी तुम्हाला दाखवेल। तर आता सध्या माझ्याकडे नाहीये ग्रे कलर, तर लाईटली ग्रे आहे। ह्याच्यामध्ये ग्रे आहे लाईटली, दिसतंय का नाही। आणि हे हात आहे, मस्तपैकी असे हात आहेत युनिक, आणि त्याला असे त्याचे गोंड्यासारखं आहे दोन्ही ह्याला। तर असं मी वेअर केलंय, सिंपल हेअरस्टाईल आहे। जास्त आपण काही मोठं हेअरस्टाईल नाही केली आहे, पूर्ण केस असं घेऊन इथे बांधले आणि मेकअप थोडं स्लाइटली केलंय। चला मग आता आपण पुढे काय करणार आहोत। तर मी पुढे विचार करते ना, हे ग्रे कलरचं आहे। तर मी हे विचार करते, हे नाही का मल्टी कलरचं रिंग आहे, झुमके आहेत, ते मी वेअर करून बघते दिसतायत का चांगले। ओके दिसताय चांगले। तर मी हे वेअर करते ह्याच्यावरती, आणि त्याच्यानंतर मी दिसलं ना छान, झुमके घातल्यावर एक वेगळाच लुक येतो। हे बघा, मस्त असे झुमके इथे बसल्यात, इथे बसल्या, मंगळसूत्र आहे, बांगड्या आहेत। बांगड्या पण ग्रे कलरच्याच आहेत माझ्याकडे, मेशोवरनं मागवलेली आहे, माहिती आहे ऑलरेडी तुम्हाला हे। तर मी विचार करते दोन्ही हातातच बांगड्या घालते, मला बांगड्या घालायला आवडतं। पुढच्या अशी बांगड्यांचा मस्तपैकी तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे। बघू पुढच्या अशी नाही, काही दिवसानंतर भेटेल तुम्हाला चांगले व्हिडिओज टाकायचा प्रयत्न लवकरच येतील। हे बघा, हे ग्रे कलर आहे, खरं कॅमेरामध्ये वेगळा दिसतंय कलर। हा ग्रे कलर दिसताना ग्रे दिसतो, इथं कॅमेऱ्यात वेगळा कलर दिसतो। अशी तर मी रेडी झाली आहे, सिंपल मेकअप केलंय। तर ह्याच्यामध्ये मी हे माझी सोन्याची नथ आहे, तर मी सोन्याची नथ घालता सोन्याचं काढून ठेवते, आणि ह्याच्यामध्ये मी घालते नोज पिन। तर मी नोज पिन विचार करते, माझ्याकडे आहे, माझ्याकडे 2 नोज पिन आहे, खूप वर्ष झालं आहेत मी घेतलेले। ते मला वाटायचं नोज पिन अशीच घेतलेली, मी घातली नव्हती कधी। खरं माझ्याकडे किती 5-6 वर्ष झाले ही नोज पिन आहे। हे बघा, ही नोज पिन तेव्हा मी 10 रुपयाला का 15 रुपयाला का 20ला घेतली आहे, 2 घेतले। हे बघा, काय माहित एक्साइटमेंट वाटत होती मी घेतलेली। तर हा ग्रे कलरचा आहे, तर मी ट्राय करते आज तुमच्या समोर ही वाली नोज पिन ट्राय करते। 7-8 वर्ष झालेली नोज पिन आहे माझ्याकडे, आणि कधीच नाही घातलं। हे बघा, मला इथे तीळ आहे नाकाला, आणि इथे माझं हे नोज पिन दिसतंय का चांगलं। फर्स्ट टाइम मी वेअर केले नोज पिन, कसं वाटते, छान वाटते का। ही गोलवाली आहे, ही आहे, ही पण गोलच आहे, काय माहित नोज पिन खूप चांगल्या लागले का मला। हे बघा, कोण बोलेल का 7-8 वर्ष झाले या नोज पिनला। हे बघा, वाव छान दिसते, लुकच चेंज होते, घालायला पाहिजे नोज पिन असं वाटतंय। तर नेक्स्ट टाइम पासून मी गेट रेडी विथ मी असेल किंवा ग्रो असेल, मराठी लुक असेल काय ना, मी ट्राय करेन की असं, आणि ह्याच्यामध्ये मी गोल्डन आणायचा प्रयत्न करेन, आणि मस्त मी ब्लॉग पण बनवेन त्यासाठी। आता सध्या तुम्हीच विचार करा, हे नोज पिन मी 7-8 वर्ष झाली आहे माझ्याकडे, मला विश्वासच होत नाही। म्हणजे कधी स्वस्तवाली वस्तू पण तुम्ही खूप व्यवस्थित ठेवला तर एवढं वर्ष 7-8 वर्ष तुम्ही। तर बघा, ही पण सेमच आहे, मला असं वाटतं मी 10 रुपयालाच घेतली असेल तेव्हा, आता प्राइस वाढले, तेव्हा 10 रुपयाला 20 रुपयाला येत होता। हे बघा, आता 50 किंवा 30 रुपयाला येते। ही नोज पिन आवडले, मी घातली आहे, मला छान वाटते, फर्स्ट टाइम मी घातली आहे। आणि नोज पिन झाल्यानंतर कसं वाटतं हे नक्की सांगा। फर्स्ट टाइम घातले, कसं तर वाटते मला, मी सोन्याचंच घालते, असं घातलंच नाही कधी। तर नोज पिन कशी दिसते हे नक्की सांगा कमेंट करून। फर्स्ट टाइम घातले, आणि मी लिपस्टिक पिंक कलरची लावली आहे, कारण की कसं हा पूर्ण ग्रे कलर आहे,
आणि हे मल्टी कलरचं घातलंय, त्याच्यामुळे ह्याला हे उठून दिसण्यासाठी मी घातलंय. रेड लावला नाही मी, डायरेक्ट डार्क पिंक लावलं, कारण कॅमेऱ्यामध्ये नीट दिसत नाही लाईट कलर लावल्यानंतर, म्हणून मी हे लावलं. मी एक गळ्यातलं काढून ठेवलंय चोकर. हा दिसेल का चांगला? नाही, खूपच भडक दिसतो. आणि दुसरा एक चोकर आहे माझ्याकडे गोल्डन वाला, तर ते खूप गळ्याला असं फास्ट लावल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे मी हे असं वेगळं गळ्यातलं घातलं. असं पेंडल्स आहे, हे मोठंवालं पर्ल्स आहे, आणि हे व्हाईट कलर आहे आणि मंगळसूत्र. कसं दिसतं? मी काजळ लावलंय, भरपूर काजळ लावलंय उठून दिसण्यासाठी, आणि चंद्रकोर टिकली लावली, असं लुक केलं. आणि नथ घातले. ह्याच्यामध्ये काही चेंजेस केले गेल्या टायमाच्या, आणि ह्याच्यामध्ये खूप चेंजेस आहेत. इथे पण झुमके घातलेत मोठेवाले मल्टी कलरचे, आणि हे गळ्यातलं व्हाईट कलर घातलं. ह्याला हे सूटर आणि मंगळसूत्र छोटंसं. आणि ह्याच्यामध्ये आपण ऍड काय केलंय तर हे नोजपिन ऍड केलं. आणि हे बघा असं अशा वगैरे सिंपल लुक मी रेडी केलाय. हा लुक तुम्ही घरी असा लुक करू शकता. तरी समजा ह्या वर्षी तुम्हाला पॉसिबल नाहीच झालंय तर हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, आणि पुढच्या वर्षी असाच व्हिडिओ म्हणजे असाच लुक तुम्ही रेडी करा. प्रत्येक आम्हाला वेगवेगळ्या काहीतरी चेंजेस करा. टाइम नसेल तुमच्याकडे तर थोडासा मोबाईलमधनं जरा बाहेर येऊन थोडासा टाइम स्वतःसाठी द्या. म्हणजे मस्तपैकी रेडी व्हा, गरबा खेळायला जावा मस्तपैकी. मी माझा हा 9 दिवसाचे 9 लुक मी ट्राय केलंय की करण्याचा, आणि मला पण छान वाटेल आणि छानपैकी असे व्हिडिओ येतील. तर ह्या वर्षीचा हा म्हणजे मी एका दिवशी भरपूर व्हिडिओज बनवलेत. तर हा माझा लास्ट व्हिडिओ आहे ग्रे कलरचा, कारण आधी बनवून ठेवलेत मी व्हिडिओ, आणि हा ग्रे कलर नंतर मी शोधून कपडे ते धुवून आणि त्याच्यानंतर मी प्रेस करून हे वेअर करून ह्याचा मी लुक. हा व्हिडिओ माझा लास्ट व्हिडिओ आहे ह्या 9 दिवसामधला. हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुढच्या वर्षी पण अशाच लुकमध्ये भेटू, आणि त्याच्यानंतर पण काही व्हिडिओ येतील तुम्हाला लवकरच, आणि काही तर नवीन घेऊन यायचा प्रयत्न करणार आहे. आणि लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. हा लुक कसा वाटला सांगा. 9 दिवसाचे 9 व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा, कारण की खूप मेहनत केली आहे मी हे व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि एका दिवसात 4-4, 5-5 असे व्हिडिओ बनवले. तर हा लास्ट व्हिडिओ आहे, त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आणि हा लुक कसा वाटला, असा लुक करा. नाही ह्या पॉसिबल झालं तर पुढच्या वर्षी असं सिंपल लुक करू शकता. आणि मग हा सिंपल. आणि नोजपिन कशी वाटली, कारण मी फर्स्ट टाइमच घातली आहे नोजपिन, तर मला सूट होते का नाही ते पण सांगा. म्हणजे काही सूट होत असेल तर नेक्स्ट टाइम कसं मी व्हिडिओ बनवते, मला कोणीतरी बघितलं समोरच्याने सजेस्ट केलं तर मी नेक्स्ट टाइम ते वेअर करून, आणि ते छान दिसतं, कारण मला स्वतःला नाही समजणार. तुम्ही बघितल्यानंतर समजेल तुम्हाला की मी चांगली नोजपिन तुम्हाला चांगली दिसते का नाही. तर मी ट्राय केलंय, कमेंट करून सांगा. मग चला, मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू. बाय. हे 9 दिवसाचे 9 व्हिडिओ कम्प्लीट झाले. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू, आणि पुढच्या वर्षी पण काही चांगले. मी ह्या वर्षी नुसतं बसून व्हिडिओ बनवले. मी ट्राय करणार आहे की पुढच्या वर्षी मी 9 दिवसाचे व्हिडिओ बनवणार. त्याच्यामध्ये मी आधी तुम्हाला काही ड्रेस काही असेल, मी काही नवीन घेतलं असेल ते सर्व आधी दाखवेल, आणि प्रत्येक ड्रेस मी घालून गोल्ड राऊंड मारताना व्हिडिओ ते असं ठेवूया, आणि त्याच्यामध्ये बनवून ट्राय करेन मी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय. खूप बडबड केली ना मी. मला असं वाटतं मी कॅमेरामध्येच भरपूर बडबड करते.